जय भीम, नमो बुद्धाय सगळ्यांना. जय. सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. धम्मपालन गाथेच्या धम्मपालन गाथेतल्या दोन गाथांसाठी आपण आज कितवा 7वा दिवस आहे. आज मला वाटतं 7वा दिवस चाललाय. हा. अं, 56 एपिसोड. नाही, पण धम्मपालन गाथा हा विषय आज हा. 7वा दिवस हो. आहे. हम्म, बाकीच्या आज आज 56वा असेल किंवा 57वा, हम्म, मी तो हम्म. मोजत नाही. पण धम्मपालन गाथा हा विषय आपला बरं. आज 7वा दिवस आहे. आणि एवढ्या त्याच्यात आपण फक्त दोनच गाथा पाहू शकलो. अजून त्याच्यात बरंच काही आहे पाहण्यासारखं. पण आता सगळंच एकदाच घेता येत नाही, नाहीतर मग ती गाथा संपणारच नाही. अनेक दिवस संपणार नाही धम्मपालन गाथा. नवीन लोकांसाठी फक्त थोडस इंट्रोडक्शन देतो, परिचय देतो धम्मपालन गाथेचा. धम्मपालन गाथा ही 14 ऑक्टोबर 1956च्या धम्मदीक्षेसाठी बाबासाहेबांनी संकलित केलेली धम्मपालन गाथा आहे. बाबासाहेबांनी संकलित केलेली ही धम्मपालन गाथा आहे. आणि ते संकलन धम्मपदातून केलेलं आहे. नवीन लोकांसाठी फक्त परत एकदा माहिती सांगतो. अं, याच्यामध्ये तीन गाथा तर मुख्य आहेत. सब्ब पापस अकरणं कुशलस उपसंपदा धम्मंतरे सब्ब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. ही पहिली गाथा आहे. दुसरी गाथा आहे धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन् लोके परम्मिच. ही दुसरी गाथा आहे. आणि तिसरी गाथा नतावता धम्मधरो यावता बहुभासती यो चाप्पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति. या तीन गाथा आहेत. या तीन गाथा धम्मपदातल्या तीन गाथा आहेत. पहिली गाथा जी आहे बुद्धवग्गोतली गाथा आहे, 14 नंबरची. आणि धम्मपदातली 183 नंबरची गाथा. दुसरी गाथा लोकवग्गातली आहे, 13वी गाथा. आणि धम्मपदातली 169वी गाथा आहे. तिसरी गाथा जी आहे ती लोकवग्गातली आहे, 13वी, सॉरी, तिसरी गाथा जी आहे ही धम्मठ्ठ वग्गातली आहे, 19वी गाथा. आणि धम्मपदातली 259वी गाथा आहे. अशा तीन गाथा ज्या आहेत धम्मपदातल्या, या बाबासाहेबांनी एकत्रित करून धम्मपालन गाथा संकलित केलेली आहे. आणि नथ्थिमे शरणंगायं बुद्धो मे शरणं वरं, नंतर धम्मो मे शरणं वरं, आणि संघो मे शरणं वरं, आणि नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, हे जे आपण नेहमी शेवट करतो, याला शरणत्तयंग जे म्हटलेलं आहे. हे शरणत्तयंग सगळीकडेच असतं. हा काय प्रश्न. पण या तीन गाथा बाबासाहेबांनी धम्मपालन गाथा म्हणून एकत्र केलेल्या आहेत. आणि ही धम्मपालन गाथा फार म्हणजे विचार करून संकलित केली असं दिसतंय. आणि आपण आता आठवडाभर आपण त्याच्यावर जे विचार करतोय, आणि त्यातल्या दोनच गाथांवर आपण विचार करू शकलो. एक एक शब्द घेऊन, शब्दाचा अर्थ, शब्दाचा अन्वयार्थ, गर्भितार्थ, त्याच्यावर चर्चा, त्याच्यावर प्रश्नोत्तर, हे बऱ्याच गोष्टी आपण एकत्रित करून त्या गाथा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मला तर वाटतं अजूनही बरंच काही समजून घेण्यासारखं आहे. परंतु मुख्य गोष्ट अशी आहे की आपल्याला हे सगळं का करायचं, म्हणजे धम्माचा उद्देश काय आहे, बुद्ध धम्माचा उद्देश काय आहे, तो लक्षात घेतला पाहिजे. बाकी आपण त्याच्यासाठी काय काय अभ्यास करतो, हा मुद्दा महत्वाचा आहेच आहे. परंतु उद्देश काय, कशासाठी हे सगळं, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. हे सगळं कशासाठी. दोन प्रश्न याच्यातून निर्माण होतात की बाबासाहेबांनी हे आपल्याला का दिलं, बुद्ध धम्म का दिला, हा एक प्रश्न.
म्हणजे सामाजिक पातळीवरचा. आणि व्यक्तिगत पातळीवरचा प्रश्न म्हणजे आपल्याला याचा काय उपयोग आहे. धम्माचा आपल्याला काय उपयोग आहे. जसं आपल्याला पैशाचा उपयोग आहे म्हणून आपण पैसे कमावतो आणि त्याच्यासाठी आपण काम करतो, जॉब करतो, व्यवसाय करतो, उद्योग करतो आणि धन कमावतो. कारण धनावर व्यवहार चालतो म्हणून पैसे पाहिजेत. आणि पैसे का पाहिजेत. पैसे कमावण्यासाठी पैसे नाही पाहिजे आपल्याला, व्यवहार चालण्यासाठी किंवा जीवनयापनासाठी किंवा आपल्या गरजा भागवण्यासाठी, अन्न वस्त्र निवारा, औषध पाणी, आणखीन जे काही आपले अं, आजचे खर्च असतात, नेहमीचे जे खर्च असतात ते भागवण्यासाठी आपल्याला पैसे आवश्यक असतात. पैशासाठी पैसा नसतो. पैसा हा साधन आहे, माध्यम आहे व्यवहारातलं. म्हणून पैसे पाहिजेत, म्हणून त्याला चलन म्हणतात. चलन वलनात जे असतं त्याला चलन म्हणतात आपण. चलन द्या आणि तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. अन्न घ्या, वस्त्र घ्या, निवारा घ्या, औषधं घ्या. पण त्याला पैसे देतो आपण, चलन. म्हणून त्याला चलन वलन म्हणते. पण चलन वलन ते पैसे, पैशासाठी आपण पैसे नाही कमवत. पैसे व्यवहार चालवण्यासाठी आपण हे करतो. प्रत्येक गोष्टीला उद्देश असतो काहीतरी. तर आपलं आपलं तेवढं लक्ष नसतं त्याच्याकडे, हे सगळं कशासाठी आहे. आपण फक्त आपल्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा, गरजा, ही जी काय वसवस धावपळ असते चित्ताची, त्याच्यासाठी आपण सगळं करतो, त्याच्यामुळं आपण करतो. परंतु हे सगळं त्याला चित्ताला तरी ते कशाला पाहिजे, मनाला तरी ह्या गोष्टी सगळ्या कशासाठी पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे ती गरज पण असते. आणि दुसरी गरज नाही ती, पण दुसरं कारण जे आहे पळापळीचं, ते म्हणजे तृष्णा आहे. चित्त आहे. चित्त म्हणजे तृष्णा, जे चेतवतं ते पेटवतं ते ते चित्त पेटवतं. चित्तामुळे विचार मनोधम्म पेटतात, विचार पेटतात. आणि म्हणून आपण अं, पळापळ करतो, विचार करतो, कृती करतो, बोलतो, ते सगळं चित्तामुळेच आहे. म्हणून ते चित्त हाच मेन प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून इथं चित्तशुद्धी हाच मुख्य उद्देश आहे. धम्म कशासाठी, चित्तशुद्धीसाठी. कारण धम्मामध्ये सगळं जीवनच येतं. धम्म म्हणजे सगळं जीवन, म्हणजे आपलं जीवन पण आणि निसर्गातलं प्रत्येक जैविक सृष्टी, प्राणी मात्र सगळं सगळं धम्मामध्ये मोडतं. आणि सगळा निसर्ग धम्मामध्ये येतो. म्हणून धम्म हे सत्य म्हटलंय. सत्य काय आहे, वास्तव, जे घडतंय ते. मग आपल्या जीवनामध्ये घडो, नाहीतर जीवनाच्या बाहेर घडो, इतर प्राणी मात्रांमध्ये घडो, वनस्पतीमध्ये घडो, नाहीतर सूर्य असो, चंद्र असो, पाणी असो, नद्या असो, हवा असो, सगळं जे काही आपल्या बाहेर, जे आपल्या इंद्रियांना दिसतं, जाणवतं, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, ज्याच्यामुळे आपण जगाशी जोडलेले आहोत, हे सगळं धम्म या संज्ञेमध्ये येतं. धम्म समजला पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्ट ही समजली पाहिजे. परंतु ही प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी आपल्याला जीवनाचं भान पाहिजे, आपलं भान पाहिजे. आणि ते भान का पाहिजे, तर जीवन सरळ चाललेलं नाही. जीवन हे सरळ सरळ असं चाललंय. सरळ जन्म घेतला आणि सरळ मेला असं कधी होत नाही. जन्माच्या वेळेला रडतो, मरायच्या वेळेला रडतो, आणि जन्म आणि मरणाच्या मध्ये पण रडणं, कडणं, आदळ आपट, काय म्हणतात, छाती बडवणं, अं, ते सगळे आदळ आपट सगळी चाललेली असते जीवनामध्ये. म्हणजे जीवन सरळ कधी चाललेलं नसतं. त्याला बुद्धांनी दुःख म्हटलेलं आहे. आणि दुःख हे सत्य आहे. त्याच्यामुळे धम्म हे सत्य आहे. ते हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला
धम्माचा उपयोग होतो म्हणून धम्म गरजेचा आहे. व्यक्तिगत पातळीवर पण, जीवन म्हणून पण, आणि व्यावहारिक पातळीवर पण. तर असे धम्माचं स्वरूप आहे. म्हणून ही धम्मपालन गाथा जी आहे, ज्याचा एकमेव उद्देश सचित्त परियोदपनंग आहे, असं मला आता या गाथांच्या आधारे म्हणता येतं, किंवा तुम्ही पण त्याच्याशी सहमत असाल. एकमेव कारण काय की ज्याच्यामुळे हे दुःख, यातना, डिस्टर्बन्स आहे जीवनामध्ये, ज्याच्यामुळे डिस्टर्बन्स येतो, ज्याच्यामुळे मन विचलित होतं, चित्तंग कंपती, ज्याच्या चित्ताचा जो कंप होतो, डिस्टर्बन्स. मग तो डिस्टर्बन्स म्हणजे आपलं बोर होणं असो, किंवा ते डिस्टर्बन्स म्हणजे आपल्याला लागलेल्या चिंता असो, आपल्याला होणाऱ्या व्यथा, आपले एकटपण, आपलं भय, फोबिया, डिप्रेशन, विरह, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, जन्म, जरा, व्याधी, मरण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं, सारं 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 दुःखच आहे. आणि बुद्धांनी ही फार मोठी गोष्ट शोधलेली आहे. ते म्हणतात दुःख हे एकच सत्य नाही, त्याच्यातून बाहेर पडता येऊ शकतं, हे पण सत्य आहे. इतर प्राण्यांसारखं आपलं जीवन नाही, माणसाचं जीवन नाही. माणसाला दुःख समजतं, पण समजू शकतं, त्याच्यातून तो बाहेर पण पडू शकतो. इतर प्राण्यांना ते शक्य नाही. इतर प्राण्यांमध्ये दुःख भोगण्याचीच क्रिया आहे फक्त. आणि माणसं पण बरीचशी दुःख भोगतात, दुःख समजून नाही घेत, दुःख फक्त भोगतात. म्हणून त्यांचं डिस्टर्ब असतात ते. म्हणून मन चित्त डिस्टर्ब असतं, ते फक्त भोगतात दुःख. बुद्धांचा शोध असा आहे, आणि बाबासाहेबांनी त्याचं समर्थन केलेलं आहे. बुद्धांचा शोध असा आहे, दुःख समजून घेता येतं. जसं वैद्यकीय शास्त्रामध्ये रोग हे, डॉक्टर फक्त रोग पाहत नाही, आजार नाही पाहत. किंवा वैद्यकीय शास्त्र जे आहे, हे फक्त आजार पाहत नाही. मानसशास्त्र सुद्धा आजार पाहत नाही, फक्त आजाराचं कारण काय, कशामुळे ते निदान, निदान म्हणतो आपण त्याला, डायग्नोसिस. निदान काय, निदानावर वैद्यकीय शास्त्र चाललंय, आजारावर नाही चाललं. त्याचं निदान काय, आणि ते निदान डायरेक्ट झालं नाही, तपासणी करून डायरेक्ट झालं नाही डॉक्टरला, तर तो बाकीचे उपाय सुचवतो, किंवा बाकीचे तपासण्या करायला सांगतो. रक्त तपासा, लघवी तपासा, थुंकी तपासा, अं, तुमचं काय स्कॅनिंग करा, एक्सरे काढा. इतर तपासण्या आता आता पुष्कळ तपासण्या झाल्या. म्हणजे वैद्यकीय शास्त्र निदान करण्यासाठी हे तपासण्या करतं, आणि निदान करतं, आणि निदान केल्यानंतर मग उपचाराला सुरुवात होते. मग औषधोपचार असतील, किंवा सर्जरी असेल, ऑपरेशन असेल, काय असेल ते. आणि त्या आजारातून वैद्यकीय शास्त्र वैद्य म्हणजे डॉक्टर रोग्याला बरं करतो. तसं बुद्ध धम्माचं आहे. दुःख महत्वाचं नाही, दुःखच फक्त सत्य नाही, याला कारण आहे. आणि याचं कारण चित्त आहे, चित्तातली तृष्णा आहे. तृष्णेचं अज्ञान आहे, म्हणजे जीवनाचं अज्ञान आहे, चित्ताचं अज्ञान आहे. त्याचं भान नाही, त्याची सती नाही, त्याची जागृती नाही. दुःखाचं दुःख आहे, त्याचं कारण दुःख समुदय. समुदय म्हणजे ज्याच्या बरोबर दुःखाचा उदय होतो, त्याला दुःख समुदय म्हणतात. आणि ती तृष्णा आहे. हा बुद्धांचा आगळा वेगळा शोध आहे. दुःखाचं मूळ तृष्णा आहे. पण फक्त तृष्णा नाही, तृष्णे पाठीमाग जी अज्ञान आहे, जी अविद्या आहे, जे जीव, ते जी जी
जी जी अविद्या, अविद्या म्हणजे भान नसलेली अवस्था, सती नसलेली अवस्था, अजागृत अवस्था, ज्याला आधुनिक भाषेमध्ये अनकॉन्शियस माइंड म्हणतात. अनकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियसनेस, कॉन्शियसनेस मधलं अनकॉन्शियस, अनकॉन्शियसनेस, तर ते, ती अजागृत अवस्था, ती भान नसलेली अवस्था, ते अज्ञान, याच्यामुळे तृष्णा जास्त बळावते आणि त्याच्यामुळे दुःख बळावतं. म्हणून माणसाला ती तृष्णा समजली नाही, ती ती अविद्या समजली नाही, अज्ञान समजलं नाही, की दुःखावर नियंत्रण करता येत नाही. त्याच्यामुळे फक्त दुःख भोगावंच लागतं, दुसरं त्याला इलाज नाही. अजागृत माणसापुढं, अनकॉन्शियस मनापुढं, भान नसलेल्या माणसापुढं आणि इतर प्राणी जनावरांकडं दुःख भोगण्याशिवाय दुसरा इलाज नाही, नाईलाज आहे. म्हणून माणूस फक्त पश्चाताप करतो, अरे हे काय वाट्याला आलं, हे काय, मला याचा कधी विचारही केला नव्हता. सगळं सगळं अलबेल चाललेलं असतं, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं आणि एकाएकी काहीतरी असं होतं. एकाएकी नाही होत, त्याला बऱ्याच बऱ्याच गोष्टींचा संचय असतो त्याच्यामध्ये, कारण असतात आणि ते ते दिसते एकाएकी मात्र. जसा एक ऍक्सिडेंटली, सगळं काय ऍक्सिडेंटली होतं असं वाटतं. ऍक्सिडेंट कसा होतो? ऍक्सिडेंट होतो, अचानक, अचानक धडक लागते. पण आपण म्हणतो ऍक्सिडेंट झाला, अचानक झाला. अचानक नाही झालं ते, अचानक नसतंय ते. त्याच्या पाठीमागे अनेक कारण असतात. ती कारण आपल्याला माहिती नसतात, म्हणून त्याला आपण अपघातानं म्हणतो. अपघात, ऍक्सिडेंटली, ऍक्सिडेंटली काही होत नाही. साधा गाडीचा ऍक्सिडेंट जरी म्हटला तरी, ड्रायव्हर झोपला होता का, ड्रायव्हर नशेत होता का, ड्रायव्हर भानावर नव्हता का, ड्रायव्हरचं ध्यान नव्हतं का, त्याला समोरचं काही खड्डा दिसला नाही का, त्याला बाजूचं झाड किंवा दरी दिसली नाही का, त्याला मागून येणारं पुढून येणारं वाहन दिसलं नाही का, अंधार असेल तर काय लाईट कमी होती का, अनेक कारण असतात, तेव्हा तो ऍक्सिडेंट होतो. गाडीत काय बिघाड झाला का, पण मुख्य कारण ड्रायव्हर. त्याला ते कारण त्याच्या हातात ते नियंत्रण असतं. पण त्याचा तोल जायला, त्याचं त्या गाडीवरचं नियंत्रण जायला, म्हणजे म्हणतात ना, ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटला. पण तो ताबा सुटायला अनेक गोष्टी कारणीभूत असतात, फक्त ड्रायव्हर नसतो. ड्रायव्हर मुख्य असतो, पण अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्याच्यामुळे जे घडतं त्याला आपण अपघात म्हणतो, ऍक्सिडेंट म्हणतो. आणि बऱ्याच वेळेला असं वाटतं का, हा काय इकडून हा चालला होता आणि तिकडून दुसरी गाडी येत होती आणि धडक लागली. आता ती गाडी आणि ही गाडी धडक लागण्याचं कारण त्याच्यात शिरलं, तर मग पत्रकार जे शोध घेतात, त्याचं पत्रकार कसा शोध घेतात, त्यांना शिकवलं जातं बातमी कशी काढायची. न्यूज बातमी कशी काढतात, तर त्याला म्हणतात 5W1H. 5W1H, 5W म्हणजे काय? व्हॉट हॅपन, व्हेअर इट हॅपन, म्हणजे पहिला व्हॉट म्हणजे पहिला डब्ल्यू, दुसरा डब्ल्यू म्हणजे व्हेअर इट हॅपन, व्हाय इट हॅपन, का घडलं, तो तिसरा डब्ल्यू, ते कोणामुळं घडलं, हु इज रिस्पॉन्सिबल, कॅन, तो चौथा डब्ल्यू. आणि व्हॉट, वेअर, व्हेन, कधी, कधी घडलं, व्हॉट, वेअर, व्हेन, हु आणि व्हाय, हे 5W. आणि हाऊ इट हॅपन, म्हणजे हे सगळं जे ते, याच्या पाठीमागचं काय कारण आहे सगळं ते हाऊ. तर 1H, तर 5W1Hच्या आधारे बातमी ती शोधली जाते, ती एखादी घटना कशी घडली याचा शोध घेतला जातो. तर एकच कारण नसतं, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. तसं माणसाच्या आणि प्राणी मात्रांच्या जीवनात दुःख
हे फक्त एक गोष्ट जाणवते, भय. आपल्याला वाटतं काय, घाबरलो आपण. पण का घाबरलो? दचकलो आपण, का दचकलो? वाईट स्वप्न पडतात, का पडतात? एखाद्या गोष्टीचा काय अनामिक भय असतं, अज्ञात भय असतं, फोबिया. काही माणसं पाण्याला घाबरतात, काही माणसं अं, कुत्र्यांना घाबरतात, काही माणसं अंधाराला घाबरतात, काही माणसं कल्पनेनं घाबरतात. फक्त कल्पना, डोक्यात कल्पना आली का ते घाबरतात, नुसता विचार आला तरी घाबरतात. तर ते फक्त घाबरणं दिसतं, भय दिसतं, पण त्या भयाच्या पाठीमागं अनेक कारण असतात. तर जे घाबरतं ते चित्त आहे, आणि हे चित्त अज्ञात आहे, म्हणजे माहिती नाही, त्याच्याविषयीची अविद्या आहे. आता हे चित्त म्हणजे काय? आपण त्याला जाणीवा म्हणतो, आपण त्याला त्याचंच एक्सटेन्शन विचार प्रक्रिया म्हणतो, इमोशन्स म्हणतो, भावना म्हणतो. हे सगळं जे आहे, हे सगळं गुंतागुंत आहे. जीवन ही गुंतागुंत आहे, आणि ती गुंतागुंत बुद्धांनी सोडवलेली आहे. कारण त्याच्यात सगळं दुःख, ते दुःख पण आहे, दुःखाचं कारण पण आहे, त्याच्यातच दुःख निवारण करण्याचा उपाय पण आहे, त्याच्यातच मार्ग पण आहे. सगळा धम्म तिथंच आहे. म्हणून आता हे धम्म समजून घ्यायचं म्हणजे हे सगळं सगळं समजून घ्यायचंय. हे आपण गेला आठवडाभर पाहतोय. आणखीन त्याच्यातून अनेक असे उपविषय निर्माण होतात. ते प्रत्येक उपविषय हा एक वेगळाच अभ्यासाचा भाग आहे. तर त्याच्यात आपण एकाएकी सगळं शिरू शकत नाही, कारण हे अं, धम्म म्हणजे सागर म्हटलेला आहे, आणि सागरात आपण एकाएकी उतरू शकत नाही. सागर हा म्हणजे धम्माचा सागर हा तर तो महासागर आहेच आहे. परंतु महासागर तरी डोळ्याला दिसतो, हा धम्मसागर दिसत नाही स्पष्टपणे. म्हणून ते अविद्येत आहेत, अज्ञात आहे. त्याला डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही कोणतीच गोष्ट त्याला शोधू शकत नाही. डोळ्याला बाहेरचं दिसतं, कान बाहेरचं ऐकतात, नाक बाहेरचा गंध घेतं, जीभ बाहेरच्या पदार्थांची चव घेते, त्वचा बाहेरचा स्पर्श करते. परंतु जे हे पाच इंद्रिय ज्या मनाला आणि चित्ताला जोडलेले आहेत, ते कोणत्या इंद्रियाने पाहिजे? त्याला सती, भान, जागृती म्हणजे आतलं जे आहे, म्हणजे मन जे आहे, मनानेच मन पाहायचं आहे जणू काही, चित्तानेच चित्त अनुभवायचं आहे. जाणीवा वेदना ज्या आहेत त्या वेदनांनीच वेदना जाणवायच्या आहेत. कायेनच काया बघायची आहे. म्हणून ते सतीपठ्ठांमध्ये आपण म्हणतो की कायेत आपण सती जागृतीनं उतरायचं. मग कायेतली काया दिसते, वेदनातल्या वेदना दिसतात, चित्तातलं चित्त दिसतं, त्याला चित्तानुसती म्हणतात. मनातलं मन दिसतं, त्याला मनोधम्मानुसती म्हणतात. तर त्याच्यात उतरायचं जे तंत्र आहे, टेक्निक आहे, ते तंत्र म्हणजे सती आहे, जागृती आहे. म्हणून बुद्धांनी सतीपट्ठान, अप्पमाद याला खूप महत्व दिलेलं आहे. तर असं ही धम्मपालन गाथेची एक साधारण पार्श्वभूमी या गाथांच्या पाठीमागची, सगळ्या धम्माच्या पाठीमागचीच पार्श्वभूमी आहे. परंतु आपण धम्म जे पाहायचे असतात, अनेक धम्म म्हणजे अनेक धम्म म्हणजे आता अनेक धम्म म्हणजे कसं, शरीर धम्म, काया धम्म, वेदना धम्म, चित्त धम्म, मनोधम्म, चक्षु धम्म, श्रोत्र धम्म, धम्म, जिव्हा धम्म, हे काया म्हणजे त्वचा. तर हे सगळं धम्मच आहे. मनोविज्ञान, चक्षु विज्ञान, श्रोत्र विज्ञान, घ्राण विज्ञान, जिव्हा विज्ञान, अं, काया विज्ञान, मनोविज्ञान, हे सगळं विज्ञान म्हणजे धम्मच आहे. सगळं म्हणजे धम्म म्हणजे असं स्पष्ट
स्पष्ट नाही. जसे डोळ्याचे विषय स्पष्ट आहेत, हे मला दिसतंय, ते मला दिसतंय, हा स्क्रीन मला दिसतो, स्क्रीनवर बसलेले लोक मला दिसतात, तर ते जे दिसतं ते स्पष्ट आहे, कारण त्याला पाहणारे डोळे आहेत. आयतन आहे, त्याला मार्ग आहे, द्वार आहे, त्याच्यातून ते दिसतंय. कानांना ऐकू येतं. हेडफोन लावलाय, तर हेडफोन मधून तुमचे आवाज मला ह्या हेडफोन मधून ही वायर जी आहे, आता ह्या वायर मधून ही वायर कॉम्प्युटरला जोडली आणि कॉम्प्युटर पर्यंत इंटरनेटनं ते सगळं येतं. तुमचा आवाज माझ्यापर्यंत, माझ्या कानापर्यंत पोहोचायला हा सगळा प्रवास आहे, किंवा कुठलाही आवाज इथपर्यंत याला हा सगळा प्रवास आहे. दिसताना तो साधा आवाज दिसतो, तो सगळा प्रवास आहे. पण आता हे सगळं सगळं जे आहे हे अनुभवायला माझे आपले कान आहेत, आणि कानाशी जोडलेला मेंदू आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळं जग कळतं. डोळ्यातलं जग कळतं, का ध्वनींचं जग कळतं, म्हणजे दृश्य कळतात, ध्वनी कळतात, गंध कळतात, अनेक पदार्थांची चव कळते, अनेक स्पर्श कळतात. मऊ आहे, खडबडीत आहे, थंड आहे, गरम आहे. हे सगळं जग जे आहे, हे जग आपल्याला इंद्रियातून कळतं, म्हणून याला इंद्रिय म्हणतात. इंद्रिय जे परसेप्शन, जे ग्रहण करतात, जे अं, जगाची ओळख करून देतात आपल्याला. पण हे सगळं ज्याच्यात चाललंय, ती काया, ज्याच्यावर तो सगळा परिणाम होतो, त्या कायेतले धम्म, हे कसे ओळखायचे? तर त्याचं जे माध्यम आहे ते सती जागृती आहे. म्हणून कायेत उतरायला सांगितलंय. यो धम्मं कायेन पස්සती. आता आपल्याला पुढची जी गाथा आहे, ही पुढची गाथा ही आपल्याला आज घ्यायची आहे थोडक्यात. आज ती आपल्याला सगळी पाहता येणार नाही, त्याला पण थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. परंतु नवीन लोकांसाठी मी परत सुरुवात केली थोडीशी, की कुठलेही पाप कर्म न करणं. आता ह्याचे जे काही रेकॉर्डिंग आहे ते नवीन लोकांनी ऐकावं. कुठलंही पाप कर्म न करणं, आणि त्याचं पाप कर्म न करण्याचं कौशल्य संपादन करणं, कुशलस्य उपसंपदा. ते स्किल कमावणं, ते कौशल्य संपादन करणं, आणि स्वचित्ताचं अ, शुद्धीकरण करणं. आता परियोदपनाचा अर्थ हे पूर्ण शुद्धी असा पण होतो. पलीकडे म्हणजे पूर्ण शुद्धी. परियोदपन म्हणजे संपूर्ण चित्तशुद्धी. स म्हणजे स्व, चित्त म्हणजे चित्त. आता चित्त म्हणजे काय, याच्यावर आपण बराच प्रकाश टाकलेला आहे, अजून आपल्याला पुढे पाहायचंय ते. स्वतःच्या चित्ताची परिपूर्ण शुद्धी करणे, असाही त्याचा अर्थ करता येऊ शकतो. एतं बुद्धानं शासनं. हे बुद्धांचं शासन आहे, हे बुद्धांचं साम्राज्य आहे, हे धम्मराज्य आहे, असा त्याचा एक आपण अर्थ पाहिलेला आहे. हा धम्म व्यवस्थितपणे समजून घेतला पाहिजे आणि आचरला पाहिजे. म्हणून धम्मंचरे सुचरितं, चुकीच्या पद्धतीने नाही, अयोग्य पद्धतीने नाही, दुच्चरितं नाही, वाईट पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने त्याचं आचरण करू नये. चुकीचा धम्म समजून घेऊ नये, कारण चुकीचा धम्म म्हणजे अधम्म आहे. हे आपण बाबासाहेबांच्या ग्रंथाच्या आधारे पाहिलं. अधम्माने प्रश्न सुटत नाही, प्रश्न धम्माने पण सुटत नाही. फक्त अधम्माने तर नाहीच नाही, प्रश्न सुटतो तो सद्धम्माने. आणि सद्धम्म म्हणजे काय, तर ते सगळं आपल्याला अभ्यासण्यासाठी आपण थोडासा सद्धम्माचा काल आधार घेतला. अजून त्याच्यावर खूप अभ्यास करण्यासारखा आहे. आणि हे जो व्यवस्थितपणे जो धम्म समजून घेतो, प्रॅक्टिस करतो, आचरण करतो, त्याच्यावर चालतो, चरितंग, त्याच्यावर चालतो, त्यानुसार चालतो, तो धम्मचारी आहे, असे ही गाथा म्हणते. असा धम्मचारी जो आहे, जो योग्य पद्धतीने धम्म समजून घेतो. म्हणजे धम्मचारी ही फक्त दीक्षा नाही. धम्मचारी म्हणजे आपण जसं पाहिलं, किंवा कुठल्याही रंगावर धम्म अवलंबून नाही. म्हणजे पांढरा रंग असो, नाही तर
अं, हम्म, चिवराचा रंग असो किंवा भगवा रंग असो किंवा कलर्ड कपडे असो, नाही तर निळा रंग असो, आणि गळ्यामध्ये पट्टा असो किंवा आणखीन काही उपकरण असो किंवा शाल असो, किंवा काही लोक वेगवेगळ्या पद्धतीनं डोक्यावर काहीतरी ठेवतात. असे जे त्या परंपरा आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, त्या ती वेगळी गोष्ट आहे. त्या कल्चरल गोष्टी आहेत, त्या सांस्कृतिक गोष्टी आहेत, त्या संस्थात्मक पण गोष्टी. संस्था संस्था म्हणजे पण धर्म नाही. या प्रथा परंपरा पण म्हणजे धर्म नाही. कर्मकांड म्हणजे पण धम्म नाही. इवन ग्रंथ म्हणजे पण धम्म नाही. जसं कालामांना सांगितलं, ग्रंथ म्हणजे पण धम्म नाही. धम्म ही कायेत उतरून बघण्याची गोष्ट आहे, म्हणून धम्मं कायेन पश्यति. आणि जो हे पाहतो त्याला धम्मचारी म्हटलेला आहे. त्याला धम्मधर असा एक शब्दप्रयोग आहे. तर तिसऱ्या गाथेकडे आपण आता थेट वळूया, की न तावता धम्मधरो होती यो न तावता धम्मधरो होती यावता बहुभासती योच अप्पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होती यो धम्मं न अपमज्जती. म्हणजे नप्पमज्जती जे आहे ते न अपमज्जती. आता यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. सगळे शब्द महत्वाचे आहेत, त्यातले काही शब्द जास्त महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये स्तर आहेत. व्याकरणाच्या दृष्टीने आपण त्याचा अर्थ पण पाहू शकतो, शब्दार्थ म्हणून. व्याकरण नाही, पण शब्दार्थ आपण पाहू शकतो. न म्हणजे नाही. न तावता. तावता म्हणजे तेवढ्याने, तेवढंच, केवळ, केवळ, केवळ तेवढ्यानेच धम्मधर होत नाही. आता हे धम्मधर म्हणजे काय? धम्म, जसं ध्यान धारणा जे आहे ना, ध्यान धरणे म्हणजे काय? मनाचं अटेन्शन, ज्याच्यावर मन अटेन्शन देतं, लक्ष देतं आणि त्याला धरून ठेवतं, त्याला ध्यान म्हटलेलं आहे. म्हणून ध्यानाला विषय असतो. ध्यानाला विषय असतो, विषयाशिवाय ध्यान नाही. ध्यान हे विषयावरच असतं. आणि ध्यान कोण देतं? मन देतं, चित्त देतं. अजागृत चित्त पण ध्यान करतं, जागृत चित्त पण ध्यान करतं. पण जागृत चित्त म्हणजे सती असलेलं चित्त, जागृत असलेलं चित्त. आणि अजागृत चित्त म्हणजे गाफील चित्त, गाफील मन, अजागृत मन. त्याला नप्पमज्ज, नप्पमज्ज शब्द आहे, म्हणजे जो जो जे गाफील आहे, जे गाफील आहे, जे अज्ञानी आहे, त्याला कळत नाही, ज्याला भान नाही. शब्द आपल्याला वेगळ्या पद्धतीने चिंतन करायला भाग पाडतात, विचार करायला भाग पाडतात. ते शब्द लक्षात आले तर चिंतन व्यवस्थित चालतं. शब्दच नाही लक्षात आले, अर्थच नाही लक्षात आला, तर चिंतन पण योग्य पद्धतीने चालत नाही. तर नतावता धम्मधरो यावता बहुभासती. धम्मधर, धम्म धारण करणारा, धम्माला समजून घेणारा, म्हणजे ते मन, ते चित्त, जे धम्म, धम्म, ज्याला धम्म समजतो, ज्याला धम्म धारण करतो, जे जे मन, जे चित्त धम्म धारण करतं, किंवा जो मनुष्य तो धम्म धारण करतो, समजून घेतो, तो केवळ बोलण्यामुळं नाही. ज्याला एखादा खूप बोलतो म्हणून धम्म धारण केलाय असं नाही. त्याला धम्माचं ज्ञान असणं वेगळं आणि धम्मधर असणं वेगळं. धम्मज्ञान वेगळं आणि धम्मधर वेगळा, किंवा धम्मचारी वेगळा, धम्मधर वेगळा. बहुभासती. न तावता, तेवढ्याने धम्मधर होत नाही. यावता म्हणजे जेवढं, तेवढा, आणि जेवढा आपण म्हणतो ना, एवढंच करतो म्हणजे बहुभासती.
फक्त बोलतो, एवढंच करतो. काय करतो? फार बोलतो. भासती म्हणजे भाषण करतो, बोलतो, म्हणजे खूप बोलतो. बहुभाषती म्हणून कोणी धम्मधर किंवा धम्मचारी किंवा धम्म मार्गावर असतो असं नाही. कठोर कठोर संदेश आहे बुद्धाचा हा. म्हणून कोणाकडे किती ज्ञान आहे आणि कोण किती बोलतो, कोण किती लिहितो, कोण किती पंडित आहे. एखाद्यानं अं, पालीमध्ये किंवा धम्मामध्ये किंवा धम्म फिलॉसॉफीमध्ये तत्वज्ञानामध्ये एखाद्यानं डिग्री घेतली किंवा डॉक्टरेट केलं, डॉक्टर झाला, पंडित झाला, आणि म्हणून तो खूप बोलतो, त्याला बुद्धांनी धम्मधर म्हटलेलं नाही. ते ज्ञान आहे. ज्ञान असणं आणि ज्ञानाची समज असणं म्हणजे प्रज्ञा, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बहुभाषती, खूप बोलणं म्हणजे वाणी, शब्द. खूप बोलणं हे फक्त ज्ञान असू शकतं. आणि समज असलेलं ज्ञान, प्रज्ञा असलेली वाणी ही वेगळी असते. म्हणून बुद्धाची वाणी जी असायची ती प्रज्ञेची वाणी, ती डायरेक्ट परिणाम करायची लोकांवर, थेट. मग ती कोणी पटाचारा असो, नाही तर सारीपुत्र असो, मोगलान असो, नाही तर अंगुलीमाल असो, नाही तर किसा गौतमी असो, नाही तर राहुल असो, नाही तर काल आपण देवदत्त पाहिला तो देवदत्त असो, कोणी असो, ती बुद्धाची वाणी, ती प्रज्ञेची वाणी, अंडरस्टँडिंग सम्यक दृष्टीची वाणी जी असते ना, ती ती समोरच्यावर थेट आघात करते. समोरच्याला एकदम असं ते काय म्हणतात, टर्न टर्निंग टर्निंग होते, एकदम एकदम माणूस असा शिफ्ट होतो इकडच्या तिकडे, या अवस्थेतून त्या अवस्थेत जातो. त्या बुद्धांच्या वाणीचा असा परिणाम व्हायचा, म्हणून जाग्यावर कामं व्हायची, जाग्यावर माणसं मुक्त व्हायची. काही क्षणात झालेली आहे, काही तासात झालेली आहेत, काही दिवसात झालेली आहेत, काही महिन्यात झालेली आहे. अशी वर्षानुवर्ष नाही लागले. म्हणून बुद्धाच्या याच्यामध्ये खूप मोठा जो प्रचार झाला, त्याचं कारण हे ही, ती जी वाणी होती ती फक्त बहुभाषतीची वाणी नव्हती. ती प्रज्ञा प्रज्ञा होती ती. म्हणजे त्या वाणीमध्ये प्रज्ञा होती. वाणी तीच आहे, शब्द तेच आहेत, परंतु प्रज्ञेचे शब्द वेगळे असतात, जागृतीचे शब्द वेगळे असतात, अनुभवाचे शब्द वेगळे असतात. म्हणजे प्रज्ञेचा अनुभव, अनुभव सगळाच असतो, पण प्रज्ञेचा अनुभव म्हणजे कायेत उतरून, म्हणजे अस्तित्वात उतरून, काया म्हणजे अस्तित्व, हे जीवन, या अस्तित्वात उतरून अस्तित्वाचं भान येणं आणि अस्तित्वाचं ज्ञान येणं म्हणजे प्रज्ञा. ती वाणी वेगळीच असते, असं ते दिसतंय. म्हणून ते हे, आता हे सगळे शब्द जे आहेत हे प्रज्ञेतले शब्द आहेत. हे फक्त पांडित्याचे शब्द नाहीत. नता होता धम्मधरो या होता बहुभाषती, हे एका प्रज्ञावंतानं सांगितलेले शब्द आहेत. आणि बाबासाहेबांसारख्या प्रज्ञावंतानच त्याचं संकलन करून ही तयार केलेलं आहे. म्हणजे एकत्रित जरी केलं, एडिट जरी केलं त्याला, तरी ते फार विचारपूर्वक केलेलं आहे. कारण किती याच्यात याच्यात उतरून किती आपल्याला सापडते. आता जे लोक पहिल्यापासून याच्यात उपस्थित आहेत त्यांना ही गोष्ट लक्षात येत असेल का, किती साठलंय याच्यामध्ये, किती धन आहे याच्यामध्ये, धम्मधन किती आहे, त्याला काय अंत नाही. म्हणून सागर म्हटलेला आहे. तर हा नुसता बोलण्याचा विषय नाही. म्हणून खूप बोलल्यानं धम्मधर होत नाही. पुढं म्हटलेलं आहे, अपंपी सुत्वान, यो म्हणजे जो, च म्हणजे आणि, तर तर जो अपंपी सुत्वान, थोडसच माहिती करून घेतो. सुत्वान म्हणजे ऐकणे, सुत्वान म्हणजे ऐकणे. पण बुद्धाच्या काळामध्ये ग्रंथ नव्हते, त्यामुळं ऐकूनच माहिती व्हायचं. म्हणून श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा, एक वेगळा विषय आपण पाहिलेला आहे.
ऐकून धम्म माहिती व्हायचा. म्हणून ती गाथा सुत्वानंशी संबंधित आहे. आजच्या याच्यामध्ये वाचून माहिती होतं धम्म, ऐकून आणि वाचून माहिती होतं. किंवा आता हे आपलं आपण ज्याच्याशी संपर्कात आहोत ते ऑडिओ व्हिज्युअल दृकश्राव्य माध्यम, म्हणजे इथं दिसतं पण आणि इथं ऐकू पण येतं. ऑडिओ व्हिज्युअल माध्यम जे आहे हे दृकश्राव्य माध्यम, ज्याला आपण टेलिव्हिजन म्हणतो, कॉम्प्युटर म्हणतो, मोबाईल म्हणतो, ते दृकश्राव्य माध्यम जे आहे त्याच्यामधून ऐकू पण येतं, दिसतं पण. तर बुद्धांच्या काळामध्ये ही टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामुळे फक्त ऐकून, माणसांकडून ऐकून, ऐकून धम्म माहिती व्हायचा. तर त्याच्यातही बुद्धांनी काय म्हटलेलं आहे, जो ऐकतो पण नुसतं खूप बोलणाऱ्याचं ऐकत नाही, तो स्वतः थोडसच ऐकतो, पण एक एक शब्द, एक 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 वाक्य, अप्पंपी म्हणजे काय, थोडसच, थोडसच तो, थोडसच ऐक, किंवा ऐकलेल्यापैकी थोडसच तो घेतो चिंतनासाठी, विचारासाठी, प्रज्ञेसाठी. तर थोडसच घेतो आणि त्याच्या खोलात शिरतो. आता खोलात शिरतो म्हणजे काय, अनुभव घेतो. कसा अनुभव घेतो, धम्मं कायेन पश्यति. तो जो धम्म आहे, जो सुत्वानंग, जो ऐकून माहिती झालेला आहे, तो कायेनं अनुभवतो, म्हणजे प्रत्यक्ष तो जे ऐकलेलं आहे. ऐकलेलं कुठं आहे, ऐकलेलं कुठे जातं, शब्द येतात, कानावर शब्द येतात. आता माझ्या कानाला हेडफोन आहे, पण आता कानावर शब्द येतात, तर ते शब्द कुठे जातात, ते शब्द आपल्या मेंदूमध्ये जातात. आणि त्याचा परिणाम कुठे होतो, तो सगळ्या कायावर होतो. म्हणून काया बोलते, वाणी बोलते म्हणजे काय, काया बोलते. आपण हातवारे करतो म्हणजे काही शब्द, जणू काही व्यक्त, अभिव्यक्त, अभिव्यक्ती. ते का आपण म्हणतो थांबा, थांबा म्हटलं आपण हात करतो, म्हणजे आपला हात पण जणू काही थांबा हा शब्द आहे. थांबा हा वाणीतला पण शब्द आहे, थांबा हा डोक्यातला पण शब्द आहे. हे सगळं कायच आहे. ते काय, धम्मं कायेन पद्धतीचा अर्थ काय आहे, जे जे ज्ञान आपल्याला कायेमध्ये येतं, म्हणजे संस्कारामध्ये, ह्या संस्कारित अस्तित्वामध्ये, संस्कारामध्ये जे जे काही येतं ऐकून, त्या काळातली गोष्ट आहे. ऐकून आपल्यावर ज्याचे ज्याचे संस्कार होतात, त्यातलं थोडस तो घेतो आणि त्याचं पස්සना करतो, पाहतो, अनुभवतो. आता पाहणारा कोण आहे, पाहणारी जागृती आहे. कारण आत पाहायला दुसरं कोणतं इंद्रिय नाही. बाहेरच्या पाहायला डोळे आहेत, कान आहेत, ऐकायला गंध, चव, स्पर्श. आपण हे परत परत इंद्रिय, इंद्रिय बाहेर पाहतात, बाहेरचं जग पाहतात. आत पाहायला काय, आत पाहायला सती आहे. सतीला इंद्रियच म्हटलेलं आहे. सतीला एक धम्म इंद्रिय म्हटलेलं आहे. पंचधर्मेंद्र, पंचधम्मेंद्रियांचा एक वेगळा अभ्यास आहे. सती हे इंद्रिय आहे, धम्म इंद्रिय आहे एक, जे जे ज्याचं लक्षण जागृती आहे, ज्याचं लक्षण बॅलन्स करणं आहे, संतुलन. म्हणजे सती जागृती ही संतुलन, संतुलन साधणारी, संतुलन साधणारं इंद्रिय आहे. ते कसं आहे, त्याचाच अभ्यास आपण सती साधनेमध्ये किंवा जागृतीच्या कार्यशाळेमध्ये करतो. कारण त्याच्यामुळे धम्म दिसतात. ते धम्म कुठे असतात, कायेमध्ये असतात. सत्य कायेमध्ये असतं, आणि मग तो खरा धम्मधर होतो, असं ही गाथा सांगते. आणि जो धम्मधर असतो, तो धम्माच्या बाबतीत नप्पमज्जती, गाफील राहत नाही. म्हणजे ऐकू आलं हा ऐकलं, डोक्यात विचार आला हा आला, चित्तामध्ये काहीतरी भावना निर्माण झाली हा आली, बोलला हा बोलता येतं म्हणून बोलला.
हे सगळे जे धम्म आहेत, हे सगळं जे काही घडामोडी आहेत, ह्या सगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत जिवंत अस्तित्वामध्ये चाललेल्या आपल्या या कायेमध्ये, ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, जे काही चाललेलं आहे, ते सगळं धम्म ह्या संज्ञेमध्ये मोडतं. म्हणजे ह्या कायेच्या संबंधितल्या अस्तित्वामध्ये बाहेरचं पण अस्तित्व आहे, जगातलं पण जग हे पण अस्तित्वात आहे, पण ते पाहणारे आपणच आहोत. जो पाहतो, ज्याला जेवढं दिसतं ऐकू येतं, ते त्याचं जग आहे, म्हणजे आपल्या अवतीभोवतीचं जग. पण आतलं जग जे आहे, म्हणजे कायेतलं जे जग आहे, कायेतले जे धम्म आहेत, हे इंद्रिय पाहत नाहीत. त्याला वेगळं 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 इंद्रिय आहे, आणि ते माणसाला उत्क्रांतीतून मिळालेलं आहे. ते फक्त माणसाला देणगी आहे. म्हणून दुर्लभो पुरीस पुरीस काय, मनुष्य जन्म दुर्लभ आहे असं गाथा आहे. काय गाथा आहे तुम्हाला आठवते का भंतेजी? दुर्लभो अं, दुर्लभो मनुष्य मनुष्य जन्म जो आहे, म्हणजे मनुष्य म्हणून आपण जे अस्तित्वात आहोत, हे दुर्लभ आहे असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या माणसाच्या अस्तित्वामध्ये, या उत्क्रांतीतून जे आपण प्राण्यातून आलो, ही उत्क्रांतीतून आपण आता त्यांना जीवशास्त्रातला म्हणजे डार्विनचा सिद्धांत माहिती आहे, त्यांना माहिती असेल का, हे मनुष्य प्राणी म्हणजे सगळे प्राणी जे आहे, म्हणजे प्राणी जग जे आहे, वनस्पती आणि प्राणी जग जे जीव जीवाची जी उत्क्रांती झालेली आहे, त्या एक पेशीय प्राण्यापासून झालेली आहे, अमेबा पासून. अमेबा पासून एक पेशी, त्याला एकच पेशी होती. आता आता आपल्यामध्ये करोडो पेशी आहेत, या शरीरामध्ये करोडो पेशी आहेत, अगणित आहेत. आणि त्यांचं सगळं नवीन नवीन त्याच्यामध्ये निर्मिती होते, नष्ट होतात, निर्मिती होते, नष्ट होतात, असे अस्तित्व आहे. पण हे इथपर्यंत यायला करोडो वर्षांचा अं, इतिहास आहे. तो अज्ञात, बराचसा अज्ञात आहे. परंतु शास्त्रज्ञ प्रयोग करत 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 कुठेतरी एका पॉइंटला पोहोचतात, आणि ते सिद्धांत मांडतात. तर ही ही जी उत्क्रांती आहे, ही एक पेशीय प्राण्यापासून झालेली आहे. आणि मग पुढे येत 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 आता आपल्याला काही डायनोसॉर वगैरे आपण पूर्वी शब्द ऐकायचो, त्याच्यावर काही सिनेमे पण निघाले. जे महाकाय प्राणी होते, मग त्यांचे त्यांचे ते सगळं झडत 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 ते आणखीन त्याच्यामध्ये असं काय म्हणतात, उत्क्रांती होत 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 जे आवश्यक आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जगण्यासाठी जी धडपड चाललेली आहे, त्या जगण्याच्या धडपडीतून जे अनावश्यक इंद्रिय आहेत ते झडून जातात, त्याच्यात बदल होतात. माणसाचं जे अस्तित्व आहे हे माकडापासून झालेलं आहे असं उत्क्रांती सांगते. म्हणजे आपल्याला पूर्वी शेपूट असणार आहे, आपण चार पायावर आणि दोन पायावर उड्या मारत असणार आहोत, आपल्याला माहिती नाही. आपल्याला हाच जन्म कळत नाही, तर मागचं काय कळायचं कारण नाही. तर प्रयोग करत करत काही शास्त्रज्ञ ते अंदाज घेतात. तर हा जो मनुष्य जन्म आहे, हा मनुष्य जन्म दुर्लभ का आहे, ह्याला 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 ह्याच्यामध्ये जागृतीचा पण जन्म झालेला आहे, म्हणजे बुद्धत्वाचा पण जन्म झालेला आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये बीज रूपामध्ये बुद्ध आहेत असं जे बुद्ध म्हणतात, त्याचं कारण हे आहे, मनुष्य जन्म दुर्लभ का आहे असं म्हणतात का, ही जी जागृती आहे, ही मोठ्या 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 उत्क्रांतीच्या मोठ्या प्रक्रियेतून आपल्यामध्ये आलेली आहे. तर ती बुद्धांनी ओळखलेली आहे. आता त्याला उत्क्रांती शब्द वापरला नाही का, त्यांनी त्याला धम्म शब्द वापरला. धम्म आहे ते. तर तो धम्म त्यांना समजला, त्यांच्या जागृतीला समजला, सिद्धार्थ गौतमांच्या जागृतीला तो धम्म समजला, सत्य समजलं, अस्तित्व समजलं. त्याच्यातून ते म्हणतात की मनुष्य जन्म दुर्लभ आहे, याचा उपयोग करून घ्या.
योग्य पद्धतीने याचा उपयोग करून घ्या. दुश्चरितं नाही, वाईट पद्धत चुकीच्या पद्धतीनं नाही, योग्य पद्धतीनं, सम्यक पद्धतीनं, सुचरितं याचा उपयोग करून घ्या आणि दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त करा. असं जणू काही त्यांना सांगायचे. अनेक अर्थ त्याचे निघतात. आपण धम्मचिंतन याला जे म्हणतो ते त्याच्यासाठीच म्हणतो, की आपल्याला अशा म्हणजे खोलात फिरून ह्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या आहेत. तर धम्माची असा जागृत मनुष्य धम्माची हेळसांड करत नाही असं म्हणतात. हेळसांड असा एक शब्द आहे. किंवा गाफील राहत नाही. धम्मं न पमज्जती न अपमज्जती. अपमज्जती म्हणजे अपमाद. अपमाद आहे त्याच्यात. आता न न अपमाद म्हणजे तो अजागृत राहत नाही धम्माबद्दल. धम्माबद्दल म्हणजे जे अनुभवाला येतं, हा चला चालायचं. माणूस कसा म्हणतो, दुःख आलं चालायचं. आम्हाला बोलता येतं म्हणून मी बोलतो. परंतु जागृत मनुष्य, बुद्ध मनुष्य किंवा त्या मार्गावर असलेला मनुष्य, आपण बोलतो म्हणजे काय चाललंय, काय आहे बोलणं, कुठून येतं ते, याचं कनेक्शन कुठं आहे, हे तो जागृतीनं पाहतो. आणि ती जागृती कायेमध्ये आहे. तर त्याला धम्मधर म्हटलेला आहे. तो धम्म धारण करणार आहे खऱ्या अर्थाने. ध्यान धारण करणं आणि धम्म धारण करणं याच्यामध्ये फरक आहे. धम्म धारण करायला धम्माची जागृती पाहिजे, धम्मानुसती पाहिजे. ध्यान एका वेळेला एका गोष्टीचं ध्यान करतं मन, चित्त. आणि तृष्णा पण ध्यान करते, म्हणजे मार पण ध्यान करतो, चोर पण ध्यान करतो, भ्रष्टाचार करणारा पण ध्यान करतो. जसं मोठमोठाले भ्रष्टाचार करतात लोक, तर त्यांना गणिताचं ज्ञान असतं, त्यांना टेक्नॉलॉजीचं ज्ञान असतं. काय केल्याने कसं आहे. आता आपण सायबर गुन्हे म्हणतो ना, सायबर गुन्हे जे आता तुमचं एटीएम मधून पैसे चोरीला जातात किंवा आणखी हे, तर ते ते जे चोरी करतात, जे अपहार करतात, जे भ्रष्टाचार करतात, त्यांना कळते ती टेक्नॉलॉजी, बुद्धी, ते हुशार आहेत. परंतु परिणामाचं भान नाही. हुशार आहेत पण भान नाही, जागृती नाही, सती नाही, म्हणजे मेंदूची सती नाही. त्याच्यामुळे तो फक्त तो प्लॅनिंग करतो. चोर प्लॅनिंग करतो, पण त्याला हे माहिती नाही आता याचं पुढं काय होईल. आपण व्यवहारात पाहतो, अनेक लोक अनेक वर्ष ते लफडी करतात, करप्शन करतात, व्यभिचार करतात आणि एकाएकी पकडले जातात. तर कुणीतरी असतं ना ज्याला त्यांच्यापेक्षा जास्त ज्ञान असतं. तर टेक्नॉलॉजीला टेक्नॉलॉजीच उत्तर देते परत. तसं एखाद्या मेंदूला दुसरा मेंदू बरोबर पकडू शकतो. आणि अपराधी पकडला जातो, भ्रष्टाचारी पकडला जातो. तर भ्रष्टाचारी किंवा हे असं अ, गैरवर्तन करणारा, शिलाचरण न करणारा, भानावर नसल्यामुळे ते शिलाचरण करत नाही. त्याला कळतच नाही तो का वाईट वागतो. जेव्हा त्याला कळतं, मग त्याला पश्चाताप येतो. म्हणून माणसाला पश्चाताप पण येतो. पण पश्चातापाने पण प्रश्न सुटत नाही. हे वाईट वर्तन कुठून निर्माण होतं, हे वाईट धम्म अधम्म कुठून निर्माण होतात, याचं मूळ समजलं पाहिजे. ते मूळ चित्तामध्ये आहे, ते मूळ मनामध्ये आहे, ते सगळं कायेमध्ये आहे, जाणीवांमध्ये आहे. असा एवढा सगळा अर्थ याच्यामध्ये त्या गाथांमधून निघतो. म्हणून नथी मे शरणंगाय्यं, दुसरं कोणतंही शरणस्थान नाही. दुसरं कुठेही आपण कशालाही शरण जाऊ कशानेही प्रश्न सुटणार नाही. कशाने कुठेही जा तुम्ही. धम्मपदातली गाथा आहे ना, तुम्ही वनात जाऊन लपा, नाही तर गुहेत जाऊन लपा, गुहेत जाऊन ध्यान करा, नाही तर कुठे केंद्रात जाऊन ध्यान करा, नाही तर शून्यागारात जाऊन ध्यान करा. जे चित्त आहे, जे मलिन आहे,
त्याचं काय करणार? त्याचं भान पाहिजे. म्हणून ती धम्मपदातली गाथा आहे. काय, आता सगळ्या गाथा माझ्या पाठ नाहीत, त्याचा आपण संदर्भ शोधूया. वनात जा, नाही तर जंगलात जा, नाही तर गुहेत जा, कुठेही जा, मार तुमचा पाठलाग सोडत नाही. कारण मार हा चित्तामध्ये आहे. म्हणून चित्तशुद्धी महत्वाची आहे. सचित्त परियोदपन महत्वाचं आहे. आणि ही सिद्धी, चित्तशुद्धी करणारा बुद्ध आहे. आणि बुद्ध म्हणजे जागृती आहे. बुद्ध म्हणजे आपल्या मनातली जागृती म्हणजे बुद्ध. त्यामुळे बुद्धं शरणं गच्छामी हे कुठल्या मूर्तीत किंवा कुठल्या ग्रंथात किंवा कुठल्या बुद्ध शब्दात बुद्ध नाहीत, मूर्तीत बुद्ध नाहीत. आता आपल्याला ते थोडस काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत कठोरपणे. कर्मकांड याच्यातून निर्माण होतात, की जेव्हा खऱ्या बुद्धाचं अस्तित्व आपल्याला कळत नाही, जे आपल्या चित्तामध्ये आहे, मनामध्ये आहे, या अस्तित्वामध्ये आहे, कायेमध्ये आहे, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, आपण बुद्ध शरण बाहेर शोधतो. तर जोपर्यंत अज्ञान आहे, अविद्या आहे, तोपर्यंत ठीक आहे. परंतु कधीतरी आपल्याला तिकडून इकडे यावं लागतं. त्या कृत्रिम शरणातून आपल्याला खऱ्या शरणाकडे यावं लागतं. अत्त शरणं, अत्त दीप भव, अत्त शरणं. इथं अत्त म्हणजे आपण स्वतः, हे काया. आता हे काया पर्सनल नाही, हेही महत्वाचं आहे. ही पर्सनल गोष्ट नाही, म्हणजे माझी असं नाही. अनत्त आहे ते. पण त्याच्यात अत्तच आहे. अनत्त हा पण अत्तच आहे. अत्त शरणं म्हणजे इथे, हे ही पस्सिको, या पहा इथे. इथे आहे ते, तिथे नाही, म्हणजे बाहेर नाही. म्हणजे बुद्ध कुठल्या विहारात नाहीत, बुद्ध कुठल्या मूर्तीत नाही, बुद्ध ग्रंथात नाही, बुद्ध शब्दात नाही, बुद्ध बोलण्यात नाही. जागृती बुद्ध आहे ती आपल्यातलीच सुप्त अवस्था आहे, जी ह्या उत्क्रांतीच्या याच्यामध्ये माणसाला मिळालेली आहे. म्हणून मनुष्य जन्म दुर्लभ आहे. तर त्याच्यातला बुद्ध आपण शोधला पाहिजे. जागृती सतीचा घटक आपल्याला तो लक्षात आला पाहिजे आपल्यातला. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, मनोधम्मानुसती, ह्या सगळ्यात उतरण्यासाठी कायानुसती, सॉरी, अनापानसती, किंवा मी त्याला काया अनापानसती म्हणतो. नुसतं अनापानसती नाही, काया अनापानसती. कारण कायाच अनापान करते. त्या कायेला ही छाती आहे, कायेमध्ये फुफ्फुस आहेत, कायेला हे पोट आहे, पाठ आहे. हे सगळे भातासारखी आकुंचन प्रसरण करते. म्हणून म्हणून अनापान चालतं. म्हणून अनापान चालतं. आणि ह्याच्यावर मेंदूचं नियंत्रण आहे. कारण मेंदू हा शरीराचा राजा आहे म्हटलेला आहे. किंग ऑफ दिस एक्झिस्टन्स बॉडी, जिवंत काया, ह्याच्यावर मेंदूचं नियंत्रण आहे. श्वासाचं केंद्र पण मेंदूतच आहे. म्हणजे काया आलापान करते म्हणजे फक्त ही दिसतं तेवढंच नाही. त्याच्यातली जी मेंदूपर्यंत पोहोचणारी जी नर्वस सिस्टम आहे, ज्याला आपण मज्जासंस्था, जी मज्जासंस्था मेंदूतून जे काही नसा आपल्या पाठीच्या कण्यातून संपूर्ण शरीरभर पसरलेल्या असतात, हे सगळं नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे बॉडीवर, कायेवर, बोलण्यावर पण, वागण्यावर पण, इंद्रियांवर पण, आणि श्वासावर पण. नियंत्रण ठेवणारी जी काही ही यंत्रणा आहे, त्याच्यामध्ये चित्त आहे, त्याच्यामध्ये मन आहे. ती एक, मन म्हणजे ऍक्च्युली, मन म्हणजे काहीच नाही. मन ही एक ऍक्टिव्हिटी आहे, क्रिया आहे, प्रोसेस आहे. ज्याच्यामध्ये विचार प्रक्रिया चालते. चित्त म्हणजे पण काही नाही, ज्याच्यामध्ये चेतवण्याची एक प्रक्रिया आहे. अग्नी आहे. अग्नी म्हणजे काहीच नाही. आपण आपण आता अग्नी पाहतो. अग्नी पाहतो म्हणजे काय, समजा लाकूड पेटलेलं आहे. लाकूड पेटलेलं आहे, लाकूड जळतं असं दिसतं. पण लाकडामुळे अग्नी आहे का? नाही. लाकडाला पेटवणारं दुसरं काहीतरी आहे.
तो अग्नी लाकडाला, आणि ते पण सुकलेलं लाकूड पाहिजे, ओलं लाकूड नाही. तो अग्नी त्या लाकडाला अं, पेटवतो, म्हणून ते लाकूड जळतं. पण पेटवणारं दुसरं माध्यम आहे. म्हणजे आपण समजा आता काडी आहे, नाही का? काडी आहे, ते काडीचा, आता काडीला पेटवणारा पण दुसरा घटक आहे. त्याला जो, काडीला जो गुल असतो, त्याला काय केमिकल, काय काय केमिकल असतं, मी ते नाव विसरलो त्याचं. त्याला जो केमिकल असतो, फॉस्फरस. हा, फॉस्फरस. फॉस्फरस ते असतं, फॉस्फरस. मला माहिती नाही. तर त्याच्यात जे केमिकल असतं, ते केमिकल ते त्या दुसऱ्या याला, त्या काडीच्या याला, त्या काड्या पेटीला घासलं, तर त्याच्यातून अग्नी निघतो. आणि ती अग्नी तुम्ही काडी, ती ती काडी तुम्ही, पेटलेली काडी तुम्ही कागदाला लावा, नाही तर लाकडाला लावा, सरपणाला लावा, नाही तर एखाद्याच्या घराला लावा, कशाला लावा तुम्ही, तो अग्नी ते सगळं भडका निर्माण करतो, भडका. म्हणजे फक्त लाकूड जळत नाही, ती वस्तू जळत नाही, त्याला प्रज्वलित करणारं दुसरं काहीतरी असतं. तसं चित्त आपण ज्याला म्हणतो, तर चित्त म्हणजे असं काहीतरी, एखादी गोष्ट नाही, ती ती चित्त म्हणजे जी चेतवणारी प्रोसेस, प्रक्रिया, त्याला आपण इमोशन्स म्हणतो, भावना म्हणतो. भावनामुळे आपण हलतो ना, पेटतो. रागाची भावना असली का सगळी उष्णता, आणि पेटण्याचं 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 लक्षण काय? त्याच्यातून अग्नी तर निर्माण होतो, पण उष्णता पण निर्माण होते. म्हणून माणसाला जेव्हा राग येतो, रागाने जेव्हा माणूस पेटतो, तेव्हा काय करतो? त्याचं बोलणं कसं असतं, त्याचं शरीर काय करतं, त्याच्या कायामध्ये, कायातली जी उष्णता आहे, ती उष्णता, जेवढा राग जास्त असतो तेवढी उष्णता जास्त असते. ती उष्णता त्यालाच जाळते, तो द्वेष त्यालाच जाळतो. उष्णता, गरम, तो माणूस कसं, आपण म्हणतो ना, तापला, तो रागाने तापला, त्याचा चेहरा लाल होतो, त्याचं अंग थरथर होतं, त्याच्या अंगात तसं हे वर, काय म्हणतो, ताप भरतो जणू काय. आणि तो त्यालाच, त्याच्याच शरीराला तो ते सहन झालं नाही, तर रागाच्या भरात माणसं बेशुद्ध पण पडतात. हे ना, बीपी वाढतो बघा, म्हणजे रक्ताभिसरण वाढतं. तर हे जे आहे, आपल्याला जे दिसतं तेवढंच नाही ते, त्याच्या पाठीमागे खूप मोठा कार्यकारण भाव आहे. त्यामुळे चित्त आपण ज्याला म्हणतो, किंवा मन ज्याला, असं ज्याला म्हणतो आपण, ती एकच गोष्ट नाही, त्याच्या पाठीमागे काही कार्यकारण भाव आहे, आणि तो कार्यकारण भाव आपल्याला सतीनं, जागृतीनं हळूहळू जाणवतो, जाणवतो. म्हणून त्याच्यात उतरायला सांगितलंय. धम्मं कायेन पश्यति, कायेत उतरा, जागृतीच्या आधारे. अशा पद्धतीनं हे काम आपल्याला करायचं. म्हणून नथी मे शरणं गाह्यं, धम्मो मे शरणं वरं. आणि संघ म्हणजे आपण सगळे आहोत, हा एक वेगळा याचा विषय आहे. आज मी थांबतो. आपल्याचं विश्लेषण बरंच लांबलचक चाललं, कारण हा विषय तेवढा मोठा आहे. आजच्या पुरतं मी या ठिकाणी थांबतो, आणि थोडा वेळ तुमच्यासाठी माईक ओपन करायला आपण मोकळीक देऊया.